एखादा फ्लॅट किंवा प्लॉट विकत घ्यायचा आहे, पण तो नोंदणी न केल्याने काय होतं? उदाहरणाने पाहूया. तुम्ही जमीन किंवा प्लॉट खरेदी घेतला पण नोंदणीच केला नाही, तर तुम्ही खूप मोठा धोका पत्करत आहात. नोंदणी न केल्यास तुमची विक्री किंवा खरेदी कायदेशीरदृष्ट्या पूर्ण होत नाही. भविष्यात मालकी हक्कांवर वाद होऊ शकतो. कोर्टात तुमची बाजू कमजोर होऊन जाणार. उदाहरणाने पाहूया. सुनीलने एक फ्लॅट खरेदी केला पण नोंदणी न करता पैसे दिले. नंतर त्या फ्लॅटवर दुसऱ्या व्यक्तीचा दावा आला आणि सुनीलला न्याय मिळवायला वेळ लागला, कोर्टात जावे लागले. यावर सोल्युशन काय आहे? जमीन, घर किंवा फ्लॅट विकत घेताना सेल डीड नोंदणी करणे अनिवार्य आहे. स्टॅम्प ड्युटी व नोंदणी वेळेवर भरा आणि ते सातबारा आणि फेरफारमध्ये नोंद करून घ्या. असे धोके टाळण्यासाठी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या चॅनेलला AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिक माहिती हवी असल्यास आमच्या नंबरवरही संपर्क करू शकता. धन्यवाद.